नमस्कार. कथा कुंभ या मराठी कथा मालिकेच्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर कथा ऐकायला मिळतील, म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. द रिडल भाग 1. अभिध्या स्वतःच्या खोलीत आरशापुढे बसून स्वतःचेच निरीक्षण करत होती. 5 वर्षे झाली होती तिच्या लग्नाला, पण चेहऱ्यावर फारसे असे तेज नव्हते. परंतु तिच्या डोळ्यात औदासिन्य मात्र प्रकर्षाने स्पष्ट झळकत होते. चेहरा पार निस्तेज दिसत होता. असंख्य विचार डोक्यात सुरू असतानाच तिचे लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेले. दुसऱ्या क्षणी तिला हुंदका दाटून आला अन पाहता पाहता तिचे मन कधी भूतकाळात गुंतले हे तिलाही कळले नाही. 5 वर्षांपूर्वी. भूतकाळ. स्थळ मोरे निवास. सायंकाळची वेळ होती. अभिध्या तिच्या आजी आजोबांसह अंगणात गप्पा गोष्टी करत बसली होती. साहजिकच अभिध्याच्या लग्नाचा विषय रंगला होता. अभिध्याचे व्यवसाय क्षेत्रात पदविका शिक्षण अर्थात MBA पूर्ण होऊन 1.5 वर्ष झाले होते. शिवाय पदवी शिक्षण घेतानाच तिने विरंगुळा म्हणून स्थापन केलेली छोटेखानी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, जिचे नाव अभिध्या इव्हेंट्स होते, ती कंपनी बऱ्यापैकी नावारूपास आली होती. अभिध्याच्या नेपथ्याखाली त्या कंपनीने अल्पकाळातच बऱ्याच प्रमाणात नावलौकिक प्राप्त केले होते. पंचक्रोशीत केवळ अभिध्या इव्हेंट्सचा बोलबाला होता. थोडक्यात अभिध्याचे शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवन स्थिरस्थावर झाले होते. त्यामुळे तिच्या घरी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्याची धडपड सुरू झाली होती. पारंपरिक पद्धतीनुसार अभिध्यासाठी वर शोधण्याची जबाबदारी पंडित भोजने यांच्याकडे दिली गेली होती आणि त्या पंडित भोजनेंनीही जबाबदारी निभावून एक स्थळ सुचवले देखील होते. तथापि त्या स्थळाविषयीच चर्चा रंगली होती. त्याबद्दल विचार करताना रागिनीताई अर्थात अभिध्याची आजी म्हणाल्या, मुलगा शिक्षणाधिकारी आहे, चांगल्या हुद्द्यावर आहे, एकुलता एकही आहेच. अल्पवयातच वडिलांची छत्रछाया हरवल्याने नात्यांची जाणीव देखील बऱ्यापैकी असेलच. आणखी काय हवं? मला वाटतं की हा मुलगा आपल्या नातीसह राजा-राणीचा संसार हमखास करेल. त्यामुळे जास्त वेळ दवडता कामा नये. मी तर म्हणते की अभिध्या आणि भावी जावई बापूंनी एकमेकांना पसंत केले की लगेच लग्नाचा बार उडवून टाकू. तसं पण म्हणतात ना, उत्तमची अपेक्षा करताना आपण उत्कृष्ट गमावून बसतो. म्हणून ही दशा आपली व्हायला नको. रागिनीताई आपले मत मांडत होत्या. रागिणीताईंचा उत्साहवर्धक स्वर ऐकून अभिध्या अन संपतराव मोरे अर्थात अभिध्याचे आजोबा खळखळून हसले. अभिध्या रागिणीताईंना उद्देशून म्हणाली, आजी, काय आहे हे? किती हा उत्साह! शिवाय किती स्वप्न बघते तू एकाच वेळी. एका क्षणात तू कल्पना विश्वाची सहज भटकंती करून मोकळी झालीस. पण जरा विचार तरी करायचा ना. अजून ना आम्ही एकमेकांना पाहिले, ना जाणून घेतले, ना आम्हाला एकमेकांच्या सवयी ठाऊक आहेत, ना एकमेकांच्या आवडीनिवडी ठाऊक आहेत, ना आम्ही पसंत केले, ना लग्नास सहमती दर्शवली. अन तू आत्ताच लग्नापर्यंत पोहोचलीस. खरंच अवघड आहे बाबा तुझं. अवघड असं काही नाहीये ग. फक्त उत्सुक आहे तुझ्या लग्नाविषयी, बस एवढंच. शिवाय हृदय जोडले की ओळख आपोआप वाढते. त्यामुळे आवडीनिवडी अन सवयी आपोआप कळतात आणि जुळतात देखील. रागिनीताई मंद हसून म्हणाल्या, आजी, मान्य करते मी की तू योग्य बोलते, पण तरीही बराच अवकाश आहे. तू घाई करू नकोस कशाची. सर्व गोष्टी विधिलिखित असतात. जे स्थळ माझ्या प्रारब्धात असेल ते मिळेलच. शेवटी तूच म्हणतेस ना, लग्नाची रेशीम गाठ स्वर्गात जुळत असते. मग आपणही उगाच कशाचाही का म्हणून अट्टाहास करायचा.
अभिध्या रागिनीताईंची समजूत काढत म्हणाली. अभिध्या, तुझ्या मताशी पुरेपूर सहमत आहे मी. घाईत घेतलेले निर्णय निसंशय चुकतात. त्यामुळे कधी कधी उशीर झाला तरी बरा, पण सजगता बाळगणे अनिवार्य. महत्त्वाचे म्हणजे विधिलिखित टळता टळत नाही. केवळ अचूक वेळी अचूक निर्णय घेता यायला हवे. स्वर्गात जुळलेल्या रेशीम गाठी कधीही विलग होऊ शकत नाहीत. म्हणून उगाच ना घाई करावी ना अट्टाहास. अभिध्याला दुजोरा देत संपतराव म्हणाले. लगेच रागिनीताई भाऊक होत म्हणाल्या, ना अट्टाहास करते ना घाई करते मी कशाचीही. पण मी आणि तुझे आजोबा जुनी लाकडं आहोत अभिध्या. कितीही नाकारले तरी सत्य बदलणार नाही. फार काळ जगणार नाहीतच ग आम्ही. आजी. अभिध्याला हळूहळू आजीच्या बोलण्यातला संदर्भ कळू लागला. तुझे आजोबा मस्करीत घेतात हा विषय, पण वास्तव उघड आहे. एवढी वर्षे जगलो आम्ही, हे आमचे अहोभाग्य आहे खरं तर. पण आता पुढील आयुष्य म्हणजे जरा धोक्याचंच जगणं आहे. जास्तीत जास्त 5 वर्षे खूप झालीत. त्यामुळे निदान तोपर्यंत तुझं लग्न व्हावं हे आवर्जून वाटतं. रागिनीताई बोलत होत्या आणि इकडे अभिध्याला त्या अघटिताची कल्पनाही केली जात नव्हती. तुझा सुखी संसार आमच्या डोळ्यादेखत अनुभवावा. तुझ्या डोहाळ जेवणाची आम्ही उत्साहाने व्यवस्था करावी. तू आई, आम्ही पणजी पणजोबा व्हावं. आमच्या पतवंडांचा प्रत्येक लाड पुरवावा. आमच्या इवल्याशा पतवंडांचा सहवास थोडा काळ तरी आम्ही अनुभवावा. एवढीच काय ती इच्छा या म्हाताऱ्या अन अल्लड मनाची. रागिनीताईंचा कंठ दाटून आला होता म्हणून त्या बोलून शांत झाल्या. आजी, काहीही काय ग बोलतेस? काहीच होणार नाहीये तुम्हाला. तुम्ही चीर तरुण आहात, कळलं? रागिनीताईंचे शब्द ऐकून अभिध्या देखील भावूक झाली अन तात्काळ आजीला बिलगली. व्यक्ती कितीही सुशिक्षित झाला, वयाने मोठा झाला तरी आपल्या जवळच्या माणसांच्या मरणाविषयी ऐकून घ्यायला सज्ज नसतोच. कारण त्यांना गमावण्याची कल्पना करणेच अवघड आणि अशक्य असते. अभिध्या ही अपवाद नव्हतीच. तिचे विश्व तिचे आजी आजोबाच होते. म्हणून रागिनीताईंचे मरणाविषयीचे शब्द ऐकून घेणे म्हणजे जणू स्वतःच त्यांच्या दीर्घायुष्याला दृष्ट लावून घेत असल्याचे वाटले तिला. म्हणून आजीला काहीच बोलू न देता तिने त्यांना घट्ट मिठी मारली. कसा वाटला आजचा भाग? काय घडले असेल अभिध्याच्या आयुष्यात की नेहमी हसणारी ती सध्या भूतकाळ आठवून रडते? अनेक प्रश्न असतील ना डोक्यात, मिळतील उत्तरेही. पण त्यासाठी तुम्हाला अभिध्याची कहाणी मेरी जुबानी इथे याच चॅनलला सबस्क्राईब करून ऐकावी लागेल. काय मग, चालतंय ना? आणखी एक, दिवाळीचा सण आलाय ना, तर लाईक्स आणि कॉमेंट्सचे फराळ घेऊन यायला तुम्ही विसरायचं नाही बरं. कारण मला फराळ खूप आवडतो. तर तुमच्या करकरीत चकल्यांसारख्या कमेंट्स आणि खुसखुशीत शंकरपाळ्यांसारख्या लाईक्स पाठवा शिदोरी म्हणून. तर वाट कशाची बघताय मंडळी? येऊ द्या लाईक आणि कमेंट्स. आता येते बरं का पुढच्या भागाची वाट बघाल हं. धन्यवाद.